सकाळी उठल्या उठल्या शरूच्या पप्पांचं आणि त्यांच्या पुतण्याचं हे काम चालू झालं होतं की बांबूचा झाडाची जेवढा कचरा पडला होता तेवढा सगळा तो जाळत होते त्यांनी. आणि ही पोरं सगळी रोडला खेळत होती कारण इकडं गाड्याच येत नाहीत ना, म्हणून यांना भारी वाटत होतं. आणि आम्ही मग इकडं जे पाणी दिसते आम्हाला तिकडं दुपारी जायचं होतं फिरायला. मग आम्ही दुपारच्या वेळेला थोडं चल्लसाट खेळत बसलो आणि शरू पिऊ खेळत होती पहिलं, त्यानंतर मग मी खेळत बसले, माझा थोडा टाईमपास करत बसले. आणि ह्या सगळ्या झोपल्या होत्या अंगणामध्ये आणि शरूच्या पप्पांना तर खूप झोप लागली होती कारण खूप छान गार हवा येत होती बाहेर. तर यांना खाण्यासाठी म्हटलं काहीतरी बनवावं, तर तिच्या आजीने अनारशाचं पीठ करून ठेवलं होतं तर ते मी अनारसे केले दुपारी. आणि समोरच्या झाडाला छान काजू लागले होते तर ते तोडले वगैरे. आणि मग सगळ्यांचं ठरल्यासारखा प्लॅन दुपारी आम्ही गेलो 4-5 वाजता. धरणाकडं खाली जायचं होतं. तर जाता जाता तिथंच एक आम्हाला ना जांभळाचं झाड लागलं, त्याची जांभूळ खूप गोड होती तर आम्ही खूप सारी खाल्ली तिथं आणि घरी पण घेऊन आलो होतो. तर खाली गेल्यानंतर आमच्या सासऱ्यांनी सांगितलं, ते पण होते आमच्यासोबत, की इथं पहिलं लोकं राहायची, इथं भाताची शेती व्हायची, नंतर इथं धरण झाल्यानंतर लोकांचं पुनर्वसन जिकडं वेगवेगळीकडे झालं तिकडं लोकं गेली, नाहीतर इकडं खूप सारी वस्ती होती लोकांची. आता बाहेर गेल्यामुळे इकडं जास्त गावामध्ये मग लोकं नाही आहेत. मग आम्ही इकडं पुढं आलो होतो, मग ते पण आले होते आमच्यासोबत. ते सांगत होते कुठं खोलवर पाणी आहे, कुठं जाऊ नका लांब, म्हणून ते आमच्यासोबत थांबले होते आमचे सासरे. त्यानंतर मग मला नव्हतं जायचं पाण्यामध्ये कारण पाण्याच्या अशा लाटा येत होत्या ना, पाण्यात थांबणं पण अवघड पडत होतं अचानक. तर म्हणून मी मध्ये नाही गेले, मी आपलं टाईमपास बाहेरच करत होते, थोडा वेळ पाण्यात बसले तिथं. आणि नंतर शरू पिऊ यांचं खेळून झालं, ह्या खूप खेळत होत्या. आणि नंतर मग आम्ही घरी आलो आणि घरी पण पाण्याने सगळ्यांनी आंघोळ्या केल्या. आमच्या इथं 24 तास पाणी आहे, इथं पाण्याची अजिबात कमी नाही आहे. आणि वरती प्रत्येकाला घराच्या वर अशा टाक्या बसवलेल्या आहेत आणि हे पाणी ना सौर ऊर्जेवर आम्हाला असं खाली येतं. तर किती छान टेक्निक आहे सगळ्यांची. मग आंघोळ्या झाल्या, कपडे वगैरे धुतले, आम्ही बाहेरच असं लोळत पडलो. मग खूप दमलो होतो. तर भेटूया उद्या. फॉलो करा, लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब.